आपण कुठं होतो, द व्हॉल्यूम ऑफ सेल्स अँड साइज ऑफ वर्किंग कॅपिटल आर डायरेक्टली रिलेटेड विथ each other. If volume of sales increases, there is an increase in the amount of working capital and vice versa. म्हणजे सेल्स वाढले की वर्किंग कॅपिटल पण काय होणार आहे, वाढणार आहे. ठीक आहे. प्रोडक्शन सायकल, द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग रॉ मटेरियल इंटू फिनिश गुड्स इज कॉल्ड प्रोडक्शन सायकल. काय? प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग रॉ मटेरियल इंटू फिनिश गुड्स म्हणजे रॉ मटेरियल परचेस करून त्यावरती काय असतील त्या प्रोसेस कॅरी करून त्याचं कन्व्हर्जन आपण कशात करतो, फिनिश गुड्स मध्ये. त्याला काय म्हणतात, प्रोडक्शन सायकल. इफ द पिरियड ऑफ प्रोडक्शन सायकल इज लॉंगर देन फर्म्स नीड मोर अमाऊंट ऑफ वर्किंग कॅपिटल. इफ मॅन्युफॅक्चरिंग सायकल इज शॉर्ट इट रिक्वायर्स लेस वर्किंग कॅपिटल. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं, काय जास्ती वेळ प्रोडक्शन चाललं की सेलला वेळ लागणार आहे, सेलला वेळ लागला की कॅश इनफ्लो होणार का, नाही. त्यामुळे आपल्याला पटकन फंडिंग मिळणार का, नाही. त्यासाठी कॅपिटल रिक्वायरमेंट जास्त आहे. म्हणजे प्रोडक्शन सायकल मोठी लांब म्हणजे जास्ती कालावधी असेल तर आपल्याला वर्किंग कॅपिटल मोठ्या प्रमाणावरती लागणार. तेच प्रोडक्शन सायकलचा पिरियड कमी असेल तर सेल पटकन होईल, सेल पटकन झाला की इन्फ्लो पटकन होईल. त्यामुळे आपल्याला कॅपिटलची रिक्वायरमेंट, वर्किंग कॅपिटलची रिक्वायरमेंट जास्त मोठ्या प्रमाणात असणार का, नाही. ठीक आहे, समजलं. बिझनेस सायकल, when there is a boom in the economy sales will increase. This will lead to increase in investment in stock. This requires additional working capital. During recession sales will decline and hence the need of working capital also decline. म्हणजे आता आपण इथं बघितलं होतं तेच व्हॉल्यूम ऑफ सेल्स, बिझनेस सायकल. बूम इन इकॉनॉमी, बूम म्हणजे काय की इकॉनॉमी चांगल्या वेगाने प्रोग्रेस करते. ठीक आहे. अशा वेळेस गुड्सची डिमांड वाढते, प्रोडक्शनची गरज वाढते, सेल्स वाढतो. सेल्स वाढलं, प्रोडक्शन वाढतंय. प्रोडक्शन वाढलं म्हणजे आपल्याला रॉ मटेरियल जास्त प्रमाणात परचेस करायला लागणार, वेजेस जास्त लागणार. म्हणजे सेल वाढला की सगळे ज्या ह्या ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी होत्या त्यांच्यासाठी लागणारा खर्च पण वाढला. म्हणजे आपला वर्किंग कॅपिटलची नीड पण वाढली. प्रॉफिट जास्त होणार आहे त्याचा आणि ह्याच्याशी संबंध नाहीये. पण जे वर्किंग कॅपिटलची रिक्वायरमेंट आहे ती यावेळेस वाढते. कारण की आपल्याला जर प्रोडक्शन जास्ती करायचं म्हणजे रॉ मटेरियल वाढलं, लेबर वाढले. ठीक आहे. त्याच्यामुळं त्याचा जसं डायरेक्ट आता जे आपण जसं वाचलं होतं सेल्स आणि वर्किंग कॅपिटलमध्ये कुठली रिलेशनशिप आहे, डायरेक्ट रिलेशनशिप. बूम झाली की सेल्स वाढला की मग परत वर्किंग कॅपिटल पण वाढणार आहे. आणि सेम रिसेशन म्हणजे काय, प्रोग्रेस चांगली नाहीये, प्रोग्रेस होत नाहीये, त्यावेळेस सेल वाढणार का, नाही. सेल नाही वाढला, वर्किंग कॅपिटलची गरज म्हणजे रॉ मटेरियल वगैरेची परचेस करायची गरज पडणार का सारखी सारखी, नाही. सेल कमी तर प्रोडक्शन पण कमी. प्रोडक्शनसाठी मग आपली जी ऑपरेटिंग जी सायकल होती त्यामधले जे लागणार रॉ मटेरियल लेबर होते ते पण काय लागणार, कमी प्रमाणावरती लागणार. म्हणजे वर्किंग कॅपिटलची गरज जास्ती पडणार का, नाही. सेम दिलेलं आहे तिथं पण. ठीक आहे. टर्म्स ऑफ परचेस अँड सेल्स, आता यामध्ये एक महत्वाचा पॉईंट आहे, टर्म्स ऑफ परचेस अँड सेल्स. मेन वर्किंग कॅपिटल वरती बिझनेसमध्ये ह्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती इफेक्ट असतो आणि हाच जास्त महत्वाचा पॉईंट आहे की तुमच्या टर्म्स ऑफ परचेस अँड सेल्स काय आहेत. मागाशी सुरुवातीला एकदम बोललो होतो की मी माझं जो परचेसचा जे पिरियड घेतला होता म्हणजे पेमेंट क्रेडिटचा जो पेमेंटचा माझा पिरियड होता तो होता किती मंथचा, 3 मंथचा. आणि जो माझ्या डेटर्सला म्हणजे ट्रेड रिसिवेबलला ज्यांना मी सेल करत होतो त्यांना मी किती महिन्याचा क्रेडिट पिरियड दिला होता, 2 महिन्याचा. म्हणजे सपोज मी ती एक आत्ता जानेवारी महिन्यामध्ये परचेस करतोय. ठीक आहे. माझं प्रोडक्शन फेब्रुवारी कम्प्लीट झालं, मी फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला सेल केला, तर मार्च मध्ये मला पैसे मिळतील. आणि तोपर्यंत माझा काय येतोय, जो क्रेडिटचा जो मॅच्युरिटी पिरियड होतोय तो येतोय. म्हणजे मी ह्यांच्याकडनं कॅश कलेक्ट करतोय, त्यांना देऊन टाकतोय. अशा वेळेस मला वर्किंग कॅपिटलची गरज आहे का जास्त मोठ्या प्रमाणात, नाही. तेच माझं जर क्रेडिटचा पिरियड होता फक्त 2 मंथचा आणि माझा डेटरकडनं मला येणार 3 महिन्यांनी पैसे. म्हणजे डेटरकडनं पैसे यायच्या आधीच मला मला माझ्या क्रेडिटला पैसे द्यायला लागणार, बरोबर आहे. अशा वेळेस मला कॅपिटलची रिक्वायरमेंट पडणार. समजलं. म्हणजे ह्यावेळेस मला वर्किंग कॅपिटल काय लागणार आहे, जास्त मोठ्या प्रमाणात लागणार आहे, हेच दिलेलं असणार आहे. इफ द फर्म डज, हा महत्वाचा पॉईंट आहे, लक्ष द्या. इफ द फर्म डज नॉट गेट credit facility for purchase but adopts liberal credit policy for its sales, then it requires more working capital. म्हणजे फर्मला क्रेडिट परचेस करता येत नाहीये पण ती काय करतेय, कस्टमरसाठी चांगलं क्रेडिट त्यांना देतीये. ह्या वेळेस आपल्याला पेमेंट टाइम टू टाइम करायला लागणार पण आपली रिकव्हरी त्याच्यासाठी मला वेळ लागणार. म्हणजे
यावेळेस मला कॅशची म्हणजे पैशांची जास्ती गरज पडणार. पैशांची गरज जास्ती पडणार म्हणजे मला काय वर्किंग कॅपिटल मोठ्या प्रमाणावरती लागणार, जास्त लागणार. ऑन द अदर हँड, इफ क्रेडिट टर्म्स ऑफ परचेस आर फेवरेबल, म्हणजे मी जसं सांगितलं होतं तसं परचेससाठी मला फेवरेबल टर्म्स मिळाल्या, जास्ती पिरियड मिळालाय. अँड टर्म्स ऑफ क्रेडिट सेल आर लेस लायबल, आणि सेल्सचा मी क्रेडिट पिरियड काय दिलाय, कमी दिलाय. देन द रिक्वायरमेंट ऑफ कॅश विल बी लेस, म्हणजे मला पेमेंट करण्यासाठी टाइम टू टाइम कॅश अवेलेबल असणार आहे, म्हणजे मला वर्किंग कॅपिटलची रिक्वायरमेंट त्यावेळेस जास्त असेल का, नाही, ती काय होणार, रिड्यूस होणार. ठीक आहे, समजलं. पुढं क्रेडिट कंट्रोल. क्रेडिट कंट्रोल इन्क्लुड्स द फॅक्टर्स सच ऑफ व्हॉल्यूम ऑफ क्रेडिट सेल, द टर्म ऑफ क्रेडिट सेल, द कलेक्शन पॉलिसी एक्सेट्रा. क्रेडिट कंट्रोल म्हणजे काय, आता जो क्रेडिट वरती आपण सेल करतोय त्याच दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय काय इन्क्लुडिंग आहे, क्रेडिट सेल्स, term of credit sales, and collection policy, etc. If credit policy is sound, it is possible for the company to improve its cash flow. If credit policy is liberal, it creates a problem of collection of funds. It can increase possibility of bad debts. Therefore, a firm requires more working capital. The firm making cash sales requires less working capital. सगळ्यात पहिलं लिबरल म्हणजे काय, उदारमतवादी, म्हणजे ठीक आहे दे दोन, हा दे रे 2 दिवसांनी, काय फरक नाही पडत, आपलाच येतो. अशी जर तुमची पॉलिसी असणार तर तुम्हाला जे काय तुमचे कलेक्शन असतील ते पटकन होणार आहेत का, नाही, त्याच्यासाठी तुम्हाला वेळ लागणार आहे. आणि साऊंड म्हणजे काय, पटकन म्हणजे फिक्स, लगेच लगेच जर तुम्हाला रिकव्हरी तुमची टाइम टू टाइम होते तर त्याला साऊंड म्हणतात. आणि सपोज जर तुम्ही म्हणताय की नको देऊ दे चालेल ठीक आहे 1 महिन्याने दे 2 महिने दे, त्याला म्हणतात काय, लिबरल. साऊंड असेल तर तुम्हाला इनफ्लो लगेच लगेच मिळणार आहे, आणि जर लिबरल असेल तर तुम्हाला इनफ्लो होणार का पटकन, वेळ टाइम टू टाइम नाही. ह्या वेळेस ज्यावेळेस तुमची क्रेडिट पॉलिसी साऊंड होते त्यावेळेस तुम्हाला जास्त वर्किंग कॅपिटलची गरज पडणार का, नाही. आणि ज्यावेळेस लिबरल होते म्हणजे तुम्ही म्हणताय ठीक आहे 1-2 महिन्यांनी दे चालेल काय प्रॉब्लेम नाही, नाहीत ना तर तुझ्याकडे पैसे, ठीक आहे दे नंतर ना, तुम्हाला कॅश इनफ्लो होतोय का, नाही. पण तुमचा जो आउटफ्लो आहे म्हणजे तुमचं जे पेमेंट करताय तुम्ही तुमच्या क्रेडिटर्सला वगैरे, ते तुम्हाला करत राहावं लागणार आहे. म्हणजे तुम्हाला इथं पैशांची गरज पडणार, म्हणजे वर्किंग कॅपिटल तुम्हाला ह्यावेळेस जास्त लागणार. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट, द फर्म मेकिंग कॅश सेल रिक्वायर्स लेस वर्किंग कॅपिटल, म्हणजे ज्यांना जागच्या जागी कॅश सेल्स आहे त्यांना जास्त वर्किंग कॅपिटलची गरज आहे का, नाही. ठीक आहे. ग्रोथ अँड एक्सपान्शन. द वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट ऑफ अ फर्म विल increase with growth of a firm. A growing company needs funds continuously to support large scale operations. Growth म्हणजे काय, वृद्धी, वाढ. ठीक आहे. म्हणजे तुमचा बिझनेस एक्सपांड होतोय, सेल्स वाढतोय, अशा वेळेस तुमचं प्रोडक्शन पण तुम्हाला जास्ती करायची गरज आहे. जर प्रोडक्शन वाढलं तर तुम्हाला मग मी सांगितलं, जर प्रोडक्शन वाढलं की आपल्याला काय, वर्किंग कॅपिटलची रिक्वायरमेंट मोठ्या प्रमाणावरती आहे. म्हणजे विथ ग्रोथ एक्सपान्शन ऑफ बिझनेस तुमचं वर्किंग कॅपिटलची गरज काय होणार आहे, वाढणार आहे. ठीक आहे. मॅनेजमेंट ॲबिलिटी. The requirement of working capital is reduced if the proper coordination between production and distribution of goods. A firm stocking on heavy inventories call for a higher level for working capital. ठीक आहे. आता इथं काय दिलेलं आहे थोडक्यात सांगतो तुम्हाला. प्रॉपर कोऑर्डिनेशन बिटवीन प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स. म्हणजे आता थोडक्यात बघा, माझा सेल्स आहे 1000 युनिट पर मंथ, आणि माझं प्रोडक्शन काय सेम 1000 युनिट्स पर मंथ. जेवढं प्रोडक्शन झालं तेवढं मी मंथ टू मंथ सेल करतोय. ह्यावेळेस जेवढा माझा प्रोडक्शनचा खर्च झाला तेवढा मी लगेच सेल मधनं रिकव्हर करतोय. वर्किंग कॅपिटल जास्त लागणार आहे का, नाही. सिच्युएशन 2, माझं प्रोडक्शन आहे 500, ठीक आहे. आता माझं प्रोडक्शन काय आहे, मी 2000 युनिट प्रोड्यूस करतोय पर मंथ, आणि माझं सेल काय आहे 1000 युनिट पर मंथ. म्हणजे प्रोडक्शन माझ्याकडे माझं पडून राहतंय, त्याच्यातनं मला इन्फ्लो होतोय का, नाही. 1000 युनिट विकले जातात पण 1000 माझ्याकडेच पडू नये, त्याचं माझ्याकडे रिकव्हरी होते का, पैसे मिळत आहे मला, नाही. प्रोडक्शनचा खर्च होतोय प्लस त्यांना स्टॉक करून ठेवण्याचा पण खर्च होतोय, म्हणजे माझा खर्च वाढतोय. ह्यावेळेस मला वर्किंग कॅपिटलची गरज पण जास्त आहे. हेच दिले. अ फर्म स्टॉकिंग ऑन हेवी इन्व्हेंटरीज कॉल फॉर हायर लेवल फॉर वर्किंग कॅपिटल. समजलं. लास्ट पॉइंट, आजच्या दिवसाचा लास्ट पॉइंट. चला, एक्सटर्नल फॅक्टर्स. इफ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स अँड बँक्स प्रोव्हाइड फंड्स टू द फर्म as and when required, the firm needs for working capital is reduced. जर आपल्याला
बँक कडनं किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असेल ज्या की काम करतात बिझनेसला लोन्स देण्याचं, त्यांना फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स म्हणतो आपण. जे आपल्याला ते फंड्स प्रोव्हाइड करतात ते आपल्याला लोन देतात ते, म्हणजे आपल्याकडे कॅश इनफ्लो होतोय त्यावेळेस आपल्याला जास्ती कॅशची गरज पडणार आहे का, म्हणजे जास्ती फंडची गरज पडणार आहे का, नाही, कारण की आपल्याकडे फंड्स अवेलेबल आहेत. म्हणजे आपल्या त्यावेळेस वर्किंग कॅपिटलची जी रिक्वायरमेंट होती ती काय होणार, रेड्यूस होणार. नेक्स्ट लेक्चरला आपण पॉईंट बघतोय कॅपिटल स्ट्रक्चर्स. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स.